ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बोटनेक ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत। ह्याची तयार उंची आहे पहा 15 इंच प्लस 1 इंच आपण 16 घेतलेली आहे। ह्याचं शोल्डर घेणार आहोत आपण 8 इंचावरती आणि ह्याचा मुंडाई घ्यायचा आहे आपल्याला 8 इंचावरती। 44 छातीच्या मापाचं हे ब्लाऊज आहे। हे पहा, याची फिटिंगची शिलाई जी आहे ती 11 इंचावरती येणार आहे। आपण प्लस 2 इंच 1.5 इंच घेतलेला आहे, म्हणजे 12.5 इंचावरती घेतलेला आहे। हे पहा, हा बोटनेकचा ब्लाऊज आहे। 11 इंच याची तयार उंची आहे, 11 इंचावरती याची फिटिंग येणार आहे। आपण 12.5 घेतलेला आहे। आता हे पहा, याचं शोल्डर आपण घेत आहोत 4.5 इंचावरती। शोल्डरची जी रुंदी आहे आपल्याला नेकसाठी घ्यायची आहे ती 4.5 इंचावरती आहे आणि याची उंची आपण 4 इंचावरती घेतलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। 4.5 इंच रुंदी आणि 4 इंचावरती आपण उंची घेतलेली आहे नेकची। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण बॉक्स रेडी करून घेतला। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं याला शेप देऊन घ्यायचा आहे। बोटनेकचा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला नेक तयार करून घ्यायचा आहे। आता हे पहा, कमरेच्या साईडला आपल्याला 3 इंच मध्ये आपल्याला बॉटम ठेवायचं आहे। आपण 3.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि ह्याची रुंदी इथे आपण घेणार आहोत 4 इंचावरती। वरच्या साईडला आपण 4.5 घेतली होती, इथे आपल्याला 4 इंचावरती घ्यायची आहे। व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आणि हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित इथे क्रॉस नाही लाईन दिली तरी चालणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं। आपल्याला दिली तरी आपल्याला इकडनं किंवा त्या साईडने दोन्ही साईडने तुम्ही हा नेक मार्क करू शकता। त्यामुळे मध्ये मी ही लाईन दिली होती, पण याची काही आवश्यकता नाही आहे। हे पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा तुम्हाला फक्त एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे आणि ह्याला आपण नेकचा शेप देऊन घेणार आहोत। आता हे पावरच्या साईडने आपल्याला 2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। आपण इथे ब्रॉड नेक घेतलेला आहे। जर शॉर्ट घेतला असतं तर आपल्याला मध्ये ती लाईन दिली होती, त्याची गरज लागली असती। हे पहा, व्यवस्थित 2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि हलक्या हाताने असं आपल्याला इकडच्या साईडलाही असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे। व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे आणि हाच पॉईंट खालच्या साईडला पहा व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे। या पद्धतीचा आपला हा नेक तयार होणार आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे। वरच्या साईडने 2 इंच अंतर सोडायचं, कर्व शेप द्यायचा, त्यानंतर हलक्या हाताने प्रेस करून असं त्याला खाली उमटवून घ्यायचं आहे आणि आता अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं त्याला जोडून घ्यायचं आहे। सरळ साईडने मेन फॅब्रिक आहे आणि त्यावरती हा अस्तरचा आपण जो कट केलेला आहे तो कपडा ठेवलेला आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, पण प्रत्येकजण प्रत्येक व्हिडिओ पाहतं असं नसते, त्यामुळे व्यवस्थित सांगावं लागते। आता हे पहा, ज्या पद्धतीने आपण गळ्याचा जो शेप आपण ड्रॉ केलेला होता सेम आहे तसाच आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा आहे। जसा ड्रॉ केला होता सेम त्याच पद्धतीने स्टिच करायचा आहे। आता इथे पहा, नेकच्या साईडला मी इथे बटन लावणार आहे, शो बटन, त्यामुळे मी हा लास्टपर्यंत इथे हा शेप देऊन घेतलेला आहे। इथे जर तुम्हाला जॉईंट घ्यायचं असेल तर अर्धा इंचमध्ये अंतर सोडायचं आहे वरच्या आणि खालच्या नेकमध्ये आणि तो फोल्ड करून घ्यायचा आहे। इथे मी कट केलेला आहे आणि मध्ये शो बटन लावून दिलेला आहे। तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता। हे पहा, आता दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशा आपल्याला पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची आहे नेकच्या साईडला। त्याच पद्धतीने हे पहा, दुसऱ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित जसा मार्क केलेला आहे ॲज इट इज त्याच्यावरतीच बरोबर अशी आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही हा ब्लाऊज स्टिच केला ना कुठलाही, त्याची डिझाईन एकदम व्यवस्थित येते, कुठेही बिघडत नाही किंवा कमी जास्त कपडा होत नाही। ह्या पद्धतीने केला ना तर शिवायलाही खूप सोपा जातो। नवीन शिकणाऱ्यांसाठी तो खूप व्यवस्थित अशी मस्त अशी तुम्हाला ही ट्रिक आहे। आता जो एक्स्ट्राचा जो फॅब्रिक होता तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। पूर्ण व्यवस्थित असं जो एक्स्ट्रा आहे तो पूर्ण नेकच्या बाजूचा कपडा आपण कट करून घेतलेला आहे। त्याच पद्धतीने हे पहा, मधल्या बाजूंनी जो आता आपण नेक ड्रॉ केला होता आणि तो स्टिच करून घेतलेला आहे तोही आपल्याला कपडा असा कट करून घ्यायचा आहे। अर्धा इंच अंतर ठेवून एवढा असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। एकदम तंतोतंत कट करायचा नाही आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, अर्धा इंच आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि या पद्धतीने हा पूर्ण आपल्याला नेकचा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ पूर्ण पाहत चला मैत्रिणींनो। एक लाईक एक शेअर नक्की करत जा आपल्या व्हिडिओला। छोटीशी कमेंट करायला तर नक्कीच विसरू नका। आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत, प्लीज आपल्या चॅनलला लवकरात लवकर ग्रो करायचं आहे।
व्हिडिओ पाहता मैत्रिणींनो पण लाईक करत नाही, एक छोटीशी कमेंटही करत नाही आहेत. व्हिडिओ पाहिला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला लगेच भेटणार आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असे त्याला जिथे कर्व शेप आहे तिथे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. प्रत्येक पद्धतीचा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहणारे जास्त आहेत पण सबस्क्रायबर कमी आहेत, असं करू नका. हे पहा कमरेच्या साईडला आपल्याला असं आपण सरळ बाजूने करून घेतलं. आता व्यवस्थित इथे एक दाबपट्टी देऊन घ्यायची आहे, दाब शिलाई देऊन घ्यायची कमरेच्या साईडला व्यवस्थित अशी सरळ करून पूर्ण त्याला शेपमध्ये आणायचं आहे. व्हिडिओ जास्त मोठा होतो त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं जे गरजेचं वाटतं तेच दाखवण्याचा प्रयत्न करते. आपण उलट्या साईडने त्याला आपण आधी मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेतलेलं होतं, नंतर त्याला आपण सरळ बाजूने करून घेतलेले आहे. त्यानंतर ही पहा कमरेच्या साईडला एक दाबशिलाई देऊन घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आता नेकच्या साईडलाही व्यवस्थित अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. डिझाईन जशी आहे त्याच पद्धतीने आधी व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे, थोडी मागे पुढे होऊ द्यायची नाही आहे. जिथे कर्व शेप असतो तिथे व्यवस्थित असं आपल्याला सुईच्या साहाय्याने बरोबर असे नोक काढून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप सुंदर एकदम व्यवस्थित येते. आता इथे पहा आपण हा पूर्ण कर्व शेपमध्येच नेक तयार केलेला आहे, त्यामुळे ह्याची डिझाईन एकदम परफेक्ट अशी आहे तशीच यायला हवी, ह्याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित कानेकोपरे बघून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच त्याला आपण वरती शिलाई देऊन घेणार आहोत. आतमध्ये कपडा कुठे दुमडलेला नाही आहे ना, ह्याची काळजी नक्की घ्यायची आहे. हे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला जशी आपण आतल्या साईडने शिलाई देऊन घेतली होती सेम त्याच पद्धतीने आपल्याला इकडे फोल्ड करून अशी शिलाई दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. व्हिडिओ कसे वाटतात एक तरी छोटी कमेंट करून नक्की सांगत जा मैत्रिणींनो. तुम्ही जर एक कमेंट केली तर त्याने मला उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्हाला काय शिकायला भेटते, नवीन नाही भेटते, काय तुम्हाला कन्फ्युजन वाटते तेही नक्की विचारत जा. 100% मी तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर देईल. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण नेकवरती अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने कुठेही कपडा आतमध्ये तुंबडवू द्यायचा नाही आहे. व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. खूप ट्रेंडिंग नेक आहे हा आणि एकदम मस्त इझीमध्ये बनण्यासारखा आहे. सध्या ह्याचा ट्रेंड खूप चालू आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपला हा दाबशिलाई देऊन नेक रेडी झालेला आहे. असं शेप याचा पूर्ण तयार झालेला आहे. आता हे पहा आपल्याला ह्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत व्यवस्थित असे. हे पहा इथे आपल्याला आता 5 इंचावरती मार्क करायचं आहे. आपण ह्याची टक्सची जी रुंदी आहे ती 5 इंचावरती घेणार आहोत. हे पहा आता 5 इंचावरती आपण मार्क केलेलं आहे आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने आपण चॉकने मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टक्स देऊन घ्यायचे आहेत. बॅक साईडला टक्स हे कंपल्सरी असतात, प्रत्येक ब्लाऊजला तुम्हाला ते देणं गरजेचंच आहे, नाहीतर गळ्याच्या साईडला पूर्ण ब्लाऊज असा समोरच्या साईडला खेचल्यासारखा होतो. टक्स दिला तर तो प्रॉपर व्यवस्थित बसतो. कुठली डिझाईन बनवली तरी टक्स हे देऊनच घ्यायचे असतात. अर्धा इंच रुंदी घ्यायची आहे टक्सची. प्रत्येक व्हिडिओमध्ये जे सांगते त्याच पद्धतीने अशाच पद्धतीने करतात. नवीन शिकणाऱ्यांसाठी डबल सांगावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशा आपण मागे पुढे शिलाई करून टक्स हा आपण फिक्स करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर पहा कमरेच्या साईडला जिथे टक्स दिला आहे त्या साईडला आपल्याला डबल 1.5 इंच अंतर सोडून अशी एक दाबशिलाई परत देऊन घ्यायची आहे. त्याने तो व्यवस्थित असा फिक्स होणार आहे. दाखवल्याप्रमाणे पहा 1.5 इंच अंतरावरती असं आपण एक टक्स देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने हे पहा आता आपला हा नेकची डिझाईन रेडी झाली. आता हे पहा आपण इकडे 3-3 इंच रुंदी आणि उंची अशा प्रकारे 3 इंच असे आपण अशा पद्धतीचे 4 हे पॅच काढून घेतलेले आहेत. 3-3 इंचाचे घेतलेले आहेत. तुम्हाला जर अजून छोटी डिझाईन किंवा जास्त अजून त्याच्यामध्ये तुम्हाला कट हवे असले तर तुम्ही त्याच्यामध्ये 2 इंचाची घेऊ शकता, 2.5 इंचाचंही घेऊ शकता. मी 3-3 इंचाचे असे पॅच तयार करून घेतले 3 आणि त्याला हे पहा 4 पदरमध्ये असं फोल्ड केलेलं आहे. आणि हे पहा दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित आपण ब्लाऊज जेव्हा घालतो त्याची उजवी साईड जी येते त्या उजव्या साईडला आपण हे पॅच लावून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने तुमचे किती छोटे जर केले तर 5 बसतील, त्यापेक्षा छोटे केले तर 6ही बसू शकतात. मी 3-3 इंचाचा घेतलेला होता त्यामुळे माझे 4च बसलेले आहेत. तुम्हाला जसे आवडतील, ज्या साईजचे आवडतील त्या साईजचे तुम्ही इथे वापरू शकता. अशा पद्धतीने पहा आपल्याला उजव्या साईडला येणार आहे त्या बाजूने लक्ष ठेवायचं आहे की
उजवी साईड आपली ब्लाऊजची यायला हवी ह्या बाजूने तुम्हाला ते लावून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने असे आपण ते पॅच लावून घेतलेले आहेत. आता यावरती आपण एक वेळा परत दाब शिलाई देऊन घेणार आहोत. आपण आधी सिंगल दिली होती, आता आपण पूर्ण नेकला डबल शिलाई देऊन घेणार आहोत. कारण आपण ते त्रिकोण जे बनवून मध्ये लावलेले आहेत ते व्यवस्थित असे फिक्स व्हायला पाहिजे, त्यामुळे आपण डबल याला दाब शिलाई देणार आहोत. आणि असंही आपण प्रत्येक नेकला 2 वेळा दाब शिलाई देऊनच घेतो. जर आपण त्याला लेस जर लावली तर एक वेळा फक्त द्यायची असते आणि दुसरी तर लेसची शिलाई येऊन जाते, त्यामुळे आपण एकदा दिली तेव्हा तरी चालते. जेव्हा लेस नाही लावत आपण तेव्हा अशी 2 वेळा देऊन घ्यायची असते. व्यवस्थित अशा पद्धतीने पहा आपल्याला अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याला या बाजूने पूर्ण फिक्स होणार आहेत आपले ते जे आपण त्रिकोण लावलेले आहेत ते. ही पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी याच्यावरती दोन्ही बाजूने आपण दाब शिलाई देऊन घेतलेली व्यवस्थित अशी. आतमध्ये जो एक्स्ट्राचं जे त्याचं फॅब्रिक राहिलेलं आहे ते आपण नंतर कट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच अंतर राहूच द्यायचं आहे, कारण कपडा सुळसुळीत असला धागे निघणारा असला तर ती डिझाईन उसवली जाते. त्यामुळे अर्धा इंच बाहेरच्या साईडला ठेवून त्यानंतर कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं जे राहिलेलं असेल आतमध्ये जो कपडा राहतो तो. आता हे पहा आपण या डिझाईनला इथे आता वरती कट दिलेला आहे, त्यामुळे इथे मी आता एक शो बटन लावून घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यानेच तुम्हाला व्हिडिओमध्ये पहा दाखवल्याप्रमाणे करायचं आहे आणि त्यामुळेच तुम्हाला ही डिझाईन बनवायला इझी जाणार आहे. स्किप करून व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला काही समजणार नाही आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण त्याला एक शो बटन लावून घेत आहोत. पहिले दाखवल्याप्रमाणे 4 पदरी असं धागा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बटन आपल्याला लावून घ्यायचं आहे. 3-4 वेळा असं टक केलं की ते फिक्स होऊन जातं, निघायचा चान्स नसतो, नाही तर पटकन तुटले जातात. तुम्हाला जर इथे बटन नाही लावायचं असेल तर तुम्ही जेव्हा आपण नेक ड्रॉ केला होता त्यावेळेस अर्धा इंच वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने नेक जेव्हा ड्रॉ केला आहे तिथे तुम्हाला जिथे आपण बटन लावतो इथेच तुम्हाला अर्धा इंचाचं मध्ये गॅप ठेवायचा आहे आणि गळा व्यवस्थित असा मार्क करून घ्यायचा आहे आणि स्टिच करायचा आहे. म्हणजे इथे पहा शो बटन लावायची गरज लागणार नाही आहे. हे पहा व्यवस्थित असं आपण इकडे बटन लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे मोतीची डिझाईन तयार करायची आहे. अर्धा इंच आपल्याला अंतर ठेवून करायची आहे. हे पहा आता आपण राईट साईडला उजव्या बाजूला हे त्रिकोण लावलेले आहेत, तर आपल्याला इथे डाव्या बाजूने जिथे बटन लावले त्यापासून अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि त्यानंतर हे पहा व्यवस्थित इथं दाखवल्याप्रमाणे असं 2 वेळा आपल्याला असं टक करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित 2 वेळा टक करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये मोती बसवून घ्यायचे आहेत. हे पहा असे मोती पूर्ण होऊन घ्यायचे आहेत आणि ह्या साईडला जो त्रिकोण आपण बनवलेला आहे त्याचा जो सेंटर आहे तिथे अटॅच करून घ्यायचं आहे. थोडं लूजमध्ये करायचे आहेत. जशी वरची डिझाईन आहे आपली कर्व शेपमध्ये सेम त्याच पद्धतीने आपले मोती दिसले पाहिजे अशा हिशोबाने करून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने एक झालेली आहे आपली. अशीच एक आपल्याला थोडं अंतर ठेवून तयार करून घ्यायची आहे. हा पहा याचं ब्लाऊजचा फायनल लुक झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.